अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो व तुमचा आजचा दिवस आनंदाचा भरभरीतचा ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। चला तर मग आजच्या आपल्या स्वामी अनुभव व स्वामींच्या लीला जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अगणित अशा अवताराच्या कथा आहेत, त्यातलीच एक आज आपण जाणून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थाच्या परंपराचे विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झाले आहे। अशक्य हे शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्तांसमोर नतमस्तक होतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिलं आहे। निभरडता, स्पष्ट वक्तपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले। स्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। अशक्य हे शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात। दत्त संप्रदायात श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जातात। श्री स्वामी समर्थ हे नरसिंह सरस्वतीचे अवतार होते, म्हणजे दत्त अवतार होय। श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णवली आहे। श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतःकरण शुद्ध हवे। स्वामी समर्थाचे पारायण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात। स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्यांच्या इच्छित देवतेचे त्यांच्या रूपात दर्शन घडविले अनेक कथेतून आढळते। गुरुचरित्रात अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन आहे, त्यातलीच एक आज आपण जाणून घेऊया। मुंग्याचं वारूळ आणि स्वामी। आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळीवनात निबिड अरण्यात एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निमग्न होते। शरीरावर लतावेली, झुडुपे आणि मुंग्याचं वारूळही झालं, मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही। एके दिवशी एका लाकूडतोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला। तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला। त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली। लाकूडतोड्या भयभीत झाला, इतक्यात त्याची समाधी भंग पावली। ते देहभानावर आले, लाकूडतोड्यास अभयदान दिले। तपस्या संपवून इथूनच ते श्री स्वामी समर्थ कल्याणासाठी बाहेर पडाले। हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होते। स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला, म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो। अन्नपूर्णा अवतारातही स्वामींनी भक्तांना दर्शन दिले होते। अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे। हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात, असं म्हटलं जातं। अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले। स्वामी समर्थांनीच तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णेवरी भोजन दिले। श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे सांगितले जाते। भक्ताच्या हाकेला धावून जाणारे, अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ 30 एप्रिल 1878 रोजी समाधीस्थ झाले। आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थाचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामींची सेवा करतात। स्वामींची सेवा घडायलाही भाग्य लागते। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।